श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, बाळा, बरे केलेस. या संदेशाकडे दुर्लक्ष केले नाही, कारण आज मी तुझ्यापर्यंत आलो आहे त्या तुझ्या जखमा भरायला, तुझ्या त्या वेदना संपवायला. तुला जे काही त्रास झाले आहे त्या जागी मी तुला आनंद देऊ इच्छितो. देव म्हणतात, या काळात तू खूप थकलेल्या अवस्थेत असशील तर मी तुला ते आनंदाचे क्षण देण्यासाठी आलो आहे. तो काही क्षणाचा आराम देण्यासाठी आलो आहे. तो विश्राम देण्यासाठी आलो आहे. तो तू आनंदाने स्वीकार आणि पुढील कार्यांसाठी तत्पर हो, कारण पुढील काळ तुझ्यासाठी ती भरभराट, तो आनंद आणि उत्साहांनी भरलेला काळ आहे. आज मला माहीत आहे कुणाकडे भरपूर वेळ नाहीये, पण तरी पण काही वेळ तू जर हा संदेश, दैवी संदेश ऐकला तर तुझ्या मनाला ती शांती प्राप्त होईल, तो आनंद प्राप्त होईल, कारण आज आम्ही तुझ्यापर्यंत आलो आहोत. देव म्हणतात, पुढील काही क्षणात तू जर हा संदेश ऐकला तर मी तुला एक महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छितो. ती जर तू रोज म्हटलास तर तुझ्या जीवनात तू असे काही सकारात्मक परिवर्तन पाहू शकशील. काय आहे ते वाक्य जाणायचे आहे ना? मग ऐक. देव म्हणतात, बाळा, तू आजपर्यंत खूप वाट पाहिली आहे. तू खूप धैर्य ठेवले आहे तुझ्यासाठी. मी ते आता सगळं नशीब कायमचं बदलायसाठी तुझ्यापर्यंत आलो आहे. आता तुला ती वाट पाहण्याची आवश्यकता नाही. ते दिवस संपले. वर्षानुवर्षे तुला रडवणारी प्रत्येक नकारात्मक गोष्ट नाहीशी होईल आणि तुझी सर्वात मोठी इच्छा आम्ही पूर्ण करून देऊ. देव म्हणतात, तू फक्त विश्वास कर. श्रद्धेने माझ्यापर्यंत आला आहेस तर माझ्या आशीर्वादांवर विश्वास कर. देव म्हणतात, बाळा, तुम्ही तुमच्या जीवनातील एका नवीन शक्तिशाली नवीन अध्यायात प्रवेश करत आहात. घाबरू नका. तुमची स्वप्ने पूर्ण होतील. तुमचे आशीर्वाद वाढतील, कारण आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहोत. यावर ठामपणे विश्वास ठेवा. पुढील काळात आम्ही तुमचे असे संरक्षण करणार आहोत की तुमच्या विरोधात कोणीही राहणार नाही, कोणीही आवाज उठवणार नाही. देव म्हणतात, मी प्रत्येकाचे कार्य बघतो. प्रत्येकाचे नशीब देवाच्या हातात आहे आणि तुमच्या कर्मात आहे. देव म्हणतात, तुम्ही जर चांगली कर्म केलीत तर तुम्हाला कधीही वाईट फळं प्राप्त होणार नाहीत. जर तुम्ही विश्वास करत असाल तर श्री स्वामी समर्थ जय घोष करा. देव म्हणतात, तुझ्या इच्छा मी जाणतो. तुला खूप काही पुढे जायचे आहे. त्यासाठी आता तुला संपूर्णपणे आपल्या कार्यात झोकून द्यायचे आहे. बाळा, तुम्ही जेव्हा जेव्हा मनापासून प्रयत्न करता तेव्हा तेव्हा ते मोठे यश तुमच्यासाठी निर्माण केल्या जाते, कारण तुमचे बघतात देव ते कर्म, कारण कर्मामुळेच तुम्ही मोठे होऊ शकता. त्यासाठी कर्मांना न चुकवता खूप काही आशा ठेवा, पण ती कर्माशिवाय नाही. देव म्हणतात, मी तुझ्या जीवनाला पुढच्या स्तरावर नेऊ इच्छितो. अति विचार करणे टाळा. आपल्या विचारात नेहमी सकारात्मकता ठेवा. त्यामुळे तुम्ही इतरांपेक्षा एक पाऊल पुढे राहाल.
मला माहीत आहे तुमच्या विरोधात कोण आहे, पण त्याकडे वेळ घातल्यापेक्षा आपल्या प्रगतीत वेळ निर्धारित करा आणि बघा तुमची प्रगती किती वेगाने आणि जलद प्रकारे होते. देव म्हणतात तुमच्या खूप विरोधात असतील, पण त्याकडे जर तुम्ही लक्ष देत बसलात तर वेळ वाया जाईल. देव म्हणतात मी तुला कुठेही हरू देणार नाही. मी जाणतो माझे बाळ कर्म करत आहे, त्यानुसार त्याला गतीही प्राप्त होईल आणि ती ऊर्जाही मी त्याला देत आहे, ज्यामुळे तो पुढे चालत राहील. त्या यशाकडे तुझे प्रत्येक पाऊल वळव, कारण तुझ्यासोबत देवांचा मोठा आशीर्वाद तो प्राप्त करत आहेस. आता भीने सोडून दे आणि आपल्या कर्माला गती देण्यासाठी प्रत्येक पावलाला पुढे उचलत राहा. तुझे निर्णय चुकणार नाहीत, पण निर्णय घ्यायला तुला शक्ती मी प्रदान करत आहे. तेव्हा निर्णय घेण्यासाठी थांबू नकोस. वेळ वाया जात आहे. निर्णय घे आणि पुढे पाऊल टाक. माझी सोबत सदैव तुला आहे. देव म्हणतात या पूर्ण जगातल्या, पूर्ण सृष्टीतल्या प्रत्येक कणात माझे अस्तित्व तुला जाणवेल. कोण तुझ्या किती विरोधात आहे, कोण तुझ्या विरोधात कार्य करत आहे, कोणती शस्त्रे तुझ्या विरोधात आहे हे पाहणे तितके आवश्यक नाही, कारण माझा कृपेचा आशीर्वाद जेव्हा जिथे ज्याला प्राप्त होतो त्यासाठी ती सर्व काही संकटे, ती सर्व काही दृष्टचिंता नष्ट होते आणि येते ते सर्व काही शुभच शुभ. देव म्हणतात माझ्यावर विश्वास ठेव. मी तुला कधीही एकटे सोडणार नाही, तुझ्या प्रगतीतही नाही आणि तुझ्या जीवनातही नाही. देव म्हणतात मी तुला कधीही निराशेपासून वाचवून ठेवेल आणि मी तुझ्या मनात कधीही ती निराशेला घर करू देणार नाही. तू फक्त विश्वासाने पुढे चालत राहा. सर्व काही देव करणार आहेत तुझ्यासाठी. ते चमत्कारांचे आशीर्वाद तुझ्यासाठी येत आहेत. तू फक्त त्या दिशेला चालत राहा. बाळा, मी तुला आरामही देईल ती वेळ आल्यावर. देव म्हणतात बाळा, या क्षणाला मी तुझ्या आरोग्याला आशीर्वादित करू इच्छितो की तुझे पुढील संपूर्ण आयुष्य आणि हे क्षण सुद्धा आरोग्याने परिपूर्ण होतील. तुला कोणतीही चिंता, क्लेश आणि काही अनारोग्याचे क्लेश त्रास देणार नाहीत. यावर मनपूर्वक विश्वास ठेव. पुढील क्षणातच देव तुझ्या आरोग्याला स्पर्श करत आहेत. तो आता पूर्णपणे पवित्र देह होत आहे, यावर विश्वास ठेव. देव म्हणतात तुझ्या त्या आर्थिक प्रश्नांमधून तुला देव उत्तर देऊ इच्छितात. तुझ्यासाठी त्या आनंदाच्या काही बातम्या आणि तुझ्यासाठी ते आर्थिक चमत्कार जवळपास आहेत आणि देव ते चमत्कारांच्या रूपात तुला देऊ इच्छितात. त्यासाठी तू सज्ज हो. आता देव तुझ्या आर्थिक प्रयत्नांना सफलतापूर्वक यश देऊ इच्छितात. त्यामुळे तू यश प्राप्त करशील आणि ते आर्थिक चमत्कार तुला प्राप्त होतील. देव म्हणतात पुढील क्षणात देव तुम्हाला ते प्रेमाचे आशीर्वाद देऊ इच्छितात. त्यासाठी पुढे या आणि आपल्या हृदयाचे ते द्वार उघडा, ज्यात तुम्हाला खूप भरपूर प्रमाणात प्रेम प्राप्त करायचे आहे. तुमच्या इच्छा आहेत ना, मग ते सर्व काही तुम्ही प्राप्त कराल. देव म्हणतात तू एकटा नाहीस, कारण मी तुला ते काही नाते दिले आहे. त्यामुळे तू ते प्रेमाचे सुसंवाद आणि खूप काही आनंद प्राप्त करशील. देव तुम्हाला या क्षणाला सांगू इच्छितात की बाळा, तुम्ही आमच्यावर
संपूर्णपणे विश्वास ठेवू शकता. आम्ही तुम्हाला कधीही एकटे सोडणार नाही, कारण तुम्ही आमच्यातूनच निर्माण झाला आहात. तेव्हा तुमच्या निर्मात्यावर विश्वास ठेवा. तुमच्यासाठी योग्य ते सर्व काही येत आहे. श्रद्धा ठेवा. देव म्हणतात, बाळा, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि तुझ्यासाठी आता ते द्वार उघडू इच्छितो ज्यातून तुझ्यासाठी ते खूप काही आनंद, ते चमत्कारिक आशीर्वाद तू प्राप्त करशील, कारण तू माझ्यावर विश्वास केला आहे. तुझा विश्वास मी कधीच तुटू देणार नाही, त्याला भंग पावू देणार नाही. आमच्यावर श्रद्धेने जे काही विश्वास करतात त्यांना ते चमत्कार नक्कीच प्राप्त होतात. देव म्हणतात, तू घेतलेल्या कर्मांना आणि कष्टांना मी कधीही व्यर्थ होऊ देणार नाही. यावर विश्वास ठेवा. तुमच्या प्रत्येक कर्माचे तुम्हाला फळ प्राप्त होईल आणि तुमच्या प्रत्येक कर्माचे योग्य मूल्यमापन तुमच्यासाठी केले जाईल. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, मी तुझ्यावर लक्ष ठेवून आहे. तुला मी कधीही एकटे सोडू इच्छित नाही, कारण माझा आशीर्वाद मी सदैव तुझ्यासोबत ठेवू इच्छितो. देव म्हणतात, बाळा, तुला माहीत आहे, माझी तुझ्याकरता खूप काही योजना आहे. ती आता कार्यान्वित होत आहे. त्यावर तू संपूर्णपणे विश्वास ठेव, कारण मला माहीत आहे की तुझा माझ्यावर संपूर्णपणे विश्वास आहे आणि तो तू ठेवला म्हणजे ते चमत्कार आणि ते आशीर्वाद तू लवकरच प्राप्त करशील. कारण जेव्हा तुम्ही आमच्याकडे नामस्मरणाने श्रद्धेने येता तेव्हा तुमच्याकडे ते जेही काही तुम्ही मागितलेले सर्व काही तुम्ही प्राप्त करता. परमेश्वर या क्षणाला तुम्हाला सांगू इच्छितात की जो कुणी हा संदेश ऐकत आहे त्याला फक्त विश्वासाने, श्रद्धेने पुढे यायचे आहे आणि जे काही मी त्याला देऊ इच्छितो त्या चमत्कारांच्या रूपात ते त्याने आपल्याकडे आकर्षित करावे. कारण जेव्हा तुम्ही मनापासून ते आकर्षित करू इच्छिता तेव्हा देवांच्या योजना तुमच्यासाठी कार्य करायला लागतात. भगवंत तुम्हाला सांगू इच्छितात की बाळा, काळजी करणे आणि तणावापासून मुक्त होणे ही मी दिलेला एक आशीर्वादच आहे, कारण तू याच्यातून मुक्त व्हावा अशी माझी इच्छा आहे. देव म्हणतात, शांततेने आणि एकाग्र चित्ताने हा संदेश शेवटपर्यंत ऐक. तुझे भोग आता मी संपवू इच्छितो. देव म्हणतात, आजचा वार तुझ्यासाठी खूप काही शुभ फळं घेऊन आलेला आहे. त्या फळांना कार्यान्वित होण्यासाठी देवांचा आशीर्वाद पर्याप्त आहे. देव म्हणतात, अरे बाळा, तू खूप काही कष्ट केले आहेस, पण मी आता तुझ्यासाठी तो ऐश्वर्याचा, तो आनंदाचा आशीर्वाद घेऊन आलो आहे. देव म्हणतात, तू खूप काही तणावाखाली आहेस, त्या तणावातून मी तुला मुक्त करू इच्छितो. पुढील काळ तुझ्यासाठी सुख आणि समृद्धीने, आनंदाने भरलेला येत आहे. प्रत्येक क्षणात तुला त्या उत्सवांची आनंद प्राप्त होणार आहे आणि तुझी प्रगती देखील होणार आहे. मला माहीत आहे का या क्षणाला तुम्हाला थोडा आरामही हवा आहे, तोही मी माझ्या आशीर्वादांनी तुम्हाला देऊ इच्छितो. या काळातच तुम्हाला ती शांतीची आवश्यकता आहे, कारण तुम्ही आपल्या सुंदर भविष्यासाठी खूप काही तडजोड आणि खूप काही परिश्रम घेत आहात. बाळा, मी आज तुला या संदेशाद्वारा निश्चिंत करायला आलो आहे की तू इतका ताणतणाव घेऊ नकोस, कारण
तुझे जेही कर्म आहेत ते सुयोग्य दिशेकडे वळवण्यात आले आहे. तुझ्यासाठी काही दैवी चमत्कार तुला ती विश्रांती आणि तो आनंद प्राप्त करून देतील, ज्यामुळे तुझ्या मनाला ती शांती प्राप्त होईल आणि ते समाधान प्राप्त होईल. देव म्हणतात, कुणाजवळ किती संपत्ती असावी याचे काही मोजमाप नाही आणि कुणी किती चांगले कर्म करावे याचेही मोजमाप नाही. तेव्हा बाळा, तुझे कर्मही पाहतो आणि तुझी संपत्तीही मला माहीत आहे. त्यात किती वाढ करायची हे सर्वतोपरी देवाच्या हाती आहे. तेव्हा तू निश्चिंत हो, तुझ्या संपत्तीत सुद्धा वाढ होणार आहे. भगवंत या क्षणाला तुम्हाला सांगू इच्छितात की तू ज्याही खूप काही प्रश्नांनी गुंतलेला असशील तर तुला आता मी त्यातून सोडवायला आलो आहे. बाळा, काळजी करणे आणि चिंता करणे या क्षणापासून थांबव, कारण माझा मोठा आशीर्वाद तुझ्यासाठी कार्य करत आहे. तुझ्यासाठी ते चमत्कार घडून येतील. आता तुम्ही जे काही कर्म केले आहे त्याच्या दुपटीने यश तुम्हाला प्राप्त होणार आहे. विश्वास ठेवा. तुमच्या मनाला आनंद प्राप्त होईल. तुमच्या मनाला ते समाधान प्राप्त होईल. माझा ऐश्वर्याचा आशीर्वाद मी तुला देऊ इच्छितो. त्यामुळे तुला कोणतीही कमतरता येत्या काळात भासणार नाही. तू जे मनात आणशील ती प्रत्येक गोष्ट तुझ्याकडे असेल यात शंका नाही. भगवंत म्हणतात, बाळा, कधी तू हे जाणले की तुझ्याकडे काय काय आहे? तू कधी पण या विचारात गुंततो की माझ्याकडे ते नाही, पण मी आज तुला हे सांगू इच्छितो की तुझ्याकडे काय काय दिले आहे. खूप काही आशीर्वाद तुला देण्यात आलेले आहे. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. तेव्हा तू देवाचे धन्यवाद करायला विसरू नको, कारण देवच एक सृष्टीत असे आहेत जे तुला भरभरून आशीर्वाद देऊ इच्छितात. त्यांच्या कल्पनेने सुद्धा तुला तेही प्राप्त होईल ज्याची तू कधी कल्पना देखील केली नसशील. या क्षणाला तुम्ही देवांचे अफाट आणि दैवी चमत्कार आशीर्वाद प्राप्त करत आहात. तेव्हा मनाला निशंक करा. तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या डोळे लावून देवांपुढे मांडा. देव ते लवकरात लवकर पूर्ण करतील यावर संपूर्णपणे विश्वास आणि श्रद्धा ठेवा. स्वामी म्हणतात, बाळा, तुझा संपूर्ण भार माझ्यावर टाक. मी ते पेलण्याची शक्ती आणि सामर्थ्य ठेवतो. तुला काही विचार करण्याची आवश्यकता नाही. तुमच्या मनातील ते प्रश्न आणि ज्यांच्याबद्दल तुम्हाला चिंता वाटते ते सर्व काही प्रश्न माझ्या चरणावर सोपवून निश्चिंत व्हा आणि माझ्या कृपा आशीर्वादाला अनुभव करा. देव म्हणतात, जेव्हा जेव्हा माझा कृपा आशीर्वाद तुझ्यावर येतो तेव्हा तुझी संकटे क्षणात नाहीसी होतात. यावर तुझा विश्वास आहे ना? तो मागील काळात ते अनुभवले आहे यावर विश्वास ठेव, कारण पुढील काळातही तुला माझे संरक्षण पूर्णपणे दिल्या जाईल. यात शंका घेऊ नको. तुम्ही जेव्हा जेव्हा नामस्मरणाने आमची प्राप्ती करू इच्छिता तेव्हा आमचा कृपा आशीर्वाद तुम्ही प्राप्त करत असता. आम्ही तुम्हाला कधीही एकटे सोडू इच्छित नाही आणि तुमच्या कल्पनामध्ये सुद्धा जे काही प्रश्न आहेत, ज्यांच्याबद्दल आहेत, त्यांचीही काळजी आम्ही घेत आहोत. आम्ही समर्थ आहोत त्या सर्व काळजी करण्यासाठी. तुझा देव मोठा आहे. तू जे काही मागत आहेस ते काही काळातच तुला प्राप्त होईल. देव म्हणतात, बाळा, तू जेव्हा जेव्हा नामस्मरण करशील तेव्हा तेव्हा
तू मला तुझ्या पाठी पाहशील. देव म्हणतात, जर तू एक पाऊलही आपल्या कर्माच्या गतीकडे वळवशील तेव्हा मी तुला ते धैर्य देईल, ते योग्य मार्ग दाखवेल आणि तू फक्त त्याच्यावर चालत ती समृद्धी प्राप्त करायची, तो आनंद प्राप्त करायचा. ज्या इच्छा आहेत त्या माझ्याकडे व्यक्त करायच्या, कारण मी पुढील क्षणातच त्या सर्व इच्छा पूर्ण करू शकतो. देव म्हणतात, अरे बाळा, तू माझ्या योजनेच्या अंतर्गत ते सर्व काही प्राप्त करशील ज्याचा तू आज काही विचार करत आहेस. होय बाळा, तुझ्या मनातले मी ते जाणतो. त्यासाठी मी तुला होकारार्थी उत्तर देत आहे. तुमचे जीवन उत्तरोत्तर प्रगतीकडे वळणार आहे, यावर विश्वास ठेवा. तुमच्या कार्याला गती प्राप्त होणार आहे. देव तुम्हाला या क्षणाला सांगू इच्छितात की बाळांनो, जो कोणी श्रद्धेने आणि विश्वासाने परिपूर्ण होऊन हा संदेश ऐकेल त्याच्यासाठी माझे ते चमत्कारिक आशीर्वाद तो प्राप्त करेल. कारण माझा कृपा आशीर्वाद तोच प्राप्त करतो जो माझ्यात नेहमीच मन लावून असतो. देव म्हणतात, आताही या क्षणाला जो कोणी मन लावून हा संदेश ऐकत आहे, कारण मी स्वतः त्याच्याशी बोलत आहे, त्याने जर विश्वास ठेवला तर त्याच्यासाठी ते सर्व काही चमत्कार घडायला लागतील. माझे अनुभव त्याला प्राप्त होतील. जे माझ्यावर नितांत श्रद्धा ठेवतात तेच या क्षणाला माझा संदेश ऐकत आहेत. देव तुम्हाला सांगू इच्छितात की बाळा, ज्या ज्या ठिकाणी तुला नकारल्या जात आहे, तुझ्यासाठी त्या नैराश्याच्या भावना दाखवल्या जात आहे, त्यातून, अशा नात्यातून, अशा ठिकाणाहून मी तुझ्यासाठी ते संरक्षण कवच निर्माण करू इच्छितो. तुझ्यासाठी त्या लोकांपासून मी तुला दूर करू इच्छितो आणि मी तुला अशा लोकांकडे पाठवू इच्छितो जे तुला सहकार्य करतील. तुझ्या कार्यात त्यांची मोठी मदत तुला प्राप्त होईल आणि तुझे कार्य सहजगत्या तू पूर्णपणे करू शकशील आणि त्यात यश सुद्धा मोठ्या प्रमाणात प्राप्त करू शकशील. असे काही जण मी तुझ्याकडे पाठवत आहे, त्यांना तूही स्वीकार कर. तुझ्याकडे मी असे नाते देऊ इच्छितो की जे तुझ्यासाठी योग्य ठरतील, तुझा योग्य सन्मान करतील, तुझ्यासाठी प्रेम आणि प्रेमच वाटतील. माझ्या प्रिय मुला, माझ्या प्रिय बाळा, मी तुझ्यासाठी ते आर्थिक चमत्कार पुढील कार्यांसाठी पाठवू इच्छितो. मला माहीत आहे त्या गोष्टींची तुला आवश्यकता आहे. त्यासाठी तो भरभराटीचा, तो आनंदाचा क्षण मी तुझ्या चेहऱ्यावर पाहू इच्छितो आणि मी लवकरच त्या आशीर्वादाच्या रूपात तुला ते देऊ इच्छितो. एक भेट स्वरूप तुला प्राप्त होणार आहे. त्यात तुझे मन आनंदी होईल. काही क्षणापुरते तुला ते सुख नाही लाभणार, तर तो आनंद खूप काळापर्यंत तुझ्यासाठी राहील. हा माझा आशीर्वाद. जे कोणी बाळ माझा हा संदेश श्रद्धेने या क्षणाला ऐकत आहेत, त्यांना कुणाला काही आर्थिक चमत्कार प्राप्त करण्यासाठी ते माझा धावा करत आहेत. मी त्यांना तो आशीर्वाद देऊ इच्छितो की त्यांना आर्थिक प्रबलता प्राप्त होईल. त्यांच्या मनातील खूप काही छोट्या मोठ्या इच्छा पूर्ण होण्यास हा काळ सुवर्ण काळ ठरेल. माझा आशीर्वाद निरंतर त्यांच्या सोबत आहे. तुम्ही मला नाम जपानी प्राप्त केले आहे. माझे मन तुमच्या श्रद्धा भक्तीने प्रसन्न आहे. मी तुम्हाला माझा कृपा आशीर्वाद देऊ इच्छितो की तुमचे सर्व काही मंगल होईल, तुमचे सर्व काही कल्याण होईल. तुम्ही ती उन्नती प्राप्त कराल.
ते आनंद प्राप्त कराल. तुमचे संपूर्ण कुटुंब माझ्या आशीर्वादांनी परिपूर्ण आहे. सुखी रहा बाळा, तुमचे कल्याण होईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.